हॅलो यूट्यूब फॅमिली। तर आज आपण बनवणार आहे एकदम हॉटेलसारखे छोले पुरी। छोले एकदम मसालेदार आणि पुरी टंब अशी फुगलेली। तर चला मग हॉटेलसारखे छोले पुरी कशी बनवायची घरच्या घरी, ते पण कमी मसाल्यामध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी घ्यायचे इथं मोड आलेले हरभरे घ्यायचे आणि हे बघा असे छानपैकी आपल्या हरभऱ्याला मोड आले होते। आणि मोड आलेल्या हरभऱ्यांचे आपण जर छोले पुरी जर बनवून खाल्ली ना तर खरंच एक नंबर लागते, म्हणजे अप्रतिम लागते। नंतर इथं मोड आलेले हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे मी अगोदर स्वच्छ करून घेतले। नंतर घ्यायचा कुकर आणि मोड आलेले हरभरे कुकरमध्ये घालायचे आणि 1 ग्लास पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला मोड आलेल्या हरभऱ्याचे। अगदी झटपट होती ही रेसिपी। आणि इथं आपण खडे मसाले अजिबात वापरणार नाही। मला मुलांना टिफिनला द्यायचे होते म्हणून मी इथं खडे मसाल्यांचा अजिबात वापर केला नाही। आणि नंतर इथं मी गॅसवर 3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिले। आणि चला 3 शिट्ट्या नंतर आपले हरभरे काही असे शिजले होते। आणि आता व्यवस्थित हे शिजले गेले। नंतर छोलेसाठी लागणारं साहित्य बघूया, म्हणजे वाटण बघूया। कोथिंबीर 1 टमाटर चिरलेलं, कांदा 1 बारीक चिरलेला आणि लसण घेतला। अद्रक स्किप केली मी इथं, माझ्या मुलांना अद्रक आवडत नाही म्हणून अद्रक नाही वापरली। फक्त लसण घेतला। नंतर मिक्सरला लावून घ्यायचं आणि पाणी अजिबात घालायचं नाही या वाटणमध्ये। आणि इथं वाटण आपण बारीक करून घेतलं। नंतर ठेवायची कढई तापायला आणि कढई गरम झाली की तेल घालायचं आणि तेल गरम झाले की लाल तिखट घालायचं। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं होतं। नंतर ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आणि व्यवस्थित फ्राय झाले की आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं। म्हणजे आपण सगळं कच्चं इथं वाटण तयार केलं होतं म्हणून इथं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये रगडा भाजी केली होती, ती पण छान तुम्ही त्या भाजीला खूप छान असा प्रतिसाद दिला। त्याच पद्धतीची ही पण छोले भाजी आज आपण इथं बनवून दाखवणार आहे, म्हणजे अगदी कमी मसाल्यामध्ये। आणि तुम्ही पण घरी असं करू शकतात, म्हणजे असं खूप सारे मसाले वगैरे आपण त्यात वापरणार नाही। फक्त इथं मी अंबारी मसाला आणि छोले मसाला हे 2च मसाले वरतून ॲड केलेले आहे। बाकीचे आपले घरगुती सगळं साहित्य घरगुती आहे, म्हणजे इझिली तुमच्याकडे ते घरात उपलब्ध असावं असं आपण भाजी बनवण्याचा इथं प्रयत्न करत असतो। आणि कमी मसाल्यामध्ये छान भाजी कशी बनवायची ते पण माझा प्रयत्न असतो। आणि इथं बघा अशी आपण मसाले इथं तयार करून परतून घेतले आणि नंतर थोडं पाणी घालून त्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे छान त्याला हलकी तरी येते। आणि थोडी तरी आली की नंतर टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर। फक्त यामध्ये छोले मसाला आणि अंबारी मसालाच ॲड करायचा, गरम मसाला वगैरे काहीच वापरायचा नाही। आणि छान परत मी 2 ते 3 मिनटं त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं सर्व मसाल्यांना। आणि नंतर घालायचे छोले आणि यामध्ये जास्त पाणी पण घालू नका। जेवढं आपण शिजवण्यासाठी घातलं होतं हरभऱ्याला तेवढंच पाणी घाला, म्हणजे 1 ग्लास आपण इथं ग्रेव्ही बनवली। नंतर हळद घालायची, नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 6 ते 7 मिनटं उकळून घ्यायची। अगदी झटपट ही छोले पुरी तर तयार होते आणि मुलं पण टिफिनमध्ये आवडीने खातील जर आपण त्यांना शाळेमध्ये टिफिनमध्ये जर दिली तर।
आणि बघा किती कमी साहित्यामध्ये आपण ही इथं छोले भाजी बनवली. पुऱ्या अजून आपल्या बाकी आहे. आणि परत असा उकळ आला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि तयार आहे आपली आता ही भाजी पूर्णपणे व्यवस्थित तयार झाली. नंतर आपण प्लेटिंग करून घेणार. म्हणजे बघा अगदी हलकी छान अशी तरी पण आली आणि कमी मसाल्यामध्ये बनवलेली आहे तर मुलं पण छान असं आवडीने खातील. म्हणजे मुलांना पण कोणताही त्रास होणार नाही की खूप सारे आपण मसाले वापरले. म्हणजे सर्वजण लहान मोठे वयस्कर व्यक्ती सगळेजण आवडीने खाऊ शकतात. नंतर इथं मी प्लेटिंग करून घेतली. आणि तुम्ही छोले शक्यतो पुरीसोबतच खा, खूप छान लागतात. चपातीऐवजी तुम्ही पुरीसोबत जर खाल्ले ना, शक्यतो भटोरे पुरी छोले भटोरे केले जातात, पण मी शक्यतो पुरीच बनवते. माझ्या मुलांना पुरी आवडते तर मी पुरी बनवते, तर त्यासाठी मी इथं पुरीच बनवली होती. आणि हे बघा अशी प्लेटिंग केल्यानंतर आपले छोले काही असे दिसत होते. नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडी. नंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आणि ह्यासोबत आता आपण पुरी करणार आहे, तर मी तुम्हाला पुरी पण दाखवते. टंब अशी पुरी आपण गव्हाच्या पिठापासून पण तयार करू शकतो. थोडी जाडसर लाटायची आणि छान अशी तयार करून घ्यायची. नंतर इकडे मी पुऱ्या पण तयार करून ठेवल्या होत्या, म्हणजे अगोदरच लाटून वगैरे ठेवल्या होत्या. चला मग आता पुऱ्यात आपण तयार करून घेऊया, म्हणजेच तळून घेऊया. आणि टंब फुगण्याची ट्रिक तर मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की आपली पुरी कशी फुगवायची. तर आता मी परत तुम्हाला सांगणार नाही. आणि अशी मी झटपट गव्हाच्या पिठापासून तयार आहे आपल्या पुऱ्या. आणि आज मुलांना छोले आणि पुरी दिली होती. आणि बघा त्याचा कलर पण काय छान दिसत होता. आणि अशा इथं सर्व पुऱ्या तळल्यानंतर प्लेटिंग पण करून घेतली. म्हणलं तुम्हाला एक प्लेटिंग पण करून दाखवा. अगोदर इथं छोले काढून घेतले. छोलेसोबत कांदा, लिंबू आणि टमाटर हे तर पाहिजेतच. आणि कांदा पण बघा मी किती छान असा सुरेख कापला होता. नंतर टंब फुगलेले तर पुऱ्या पण प्लेटिंग करून घेतली. आणि तुम्हाला ही छोले पुरी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.